RT ॲडमिशन 2025-26ची पहिली लिस्ट लागलेली आहे। तर यामध्ये भरपूर जे विद्यार्थी त्यांचा नंबर लागला, तर यामध्ये असे सुद्धा विद्यार्थी आहे की ज्यांचे नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि आता वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स मिळणार का, अशाबद्दल भरपूर पालकवर्गांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि यानंतर सेकंड लिस्ट कधी लागणार आहे याबद्दलचे सुद्धा जे पालकवर्ग आहे ज्यांचे नंबर वेटिंगमध्ये आहे ते विचारत आहे। तर त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर RT बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दिल्या जातील, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम साईडवर आहे, साईडवर आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूलचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे अकॅडमिक इयर दिलेलं आहे। त्यानंतर इथून अप्लिकेशन राऊंडमध्ये 1 सिलेक्ट करा, त्यानंतर इथून रेग्युलर सिलेक्शन लिस्टला क्लिक करा। यावरती बघू शकता तुम्ही की जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही 17 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे रेग्युलर लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आलेला आहे। आणि 14 तारखेला ऑनलाईनमध्ये लिस्ट लागलेली आहे आणि 17 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, ज्या स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे तिथे। आणि त्यानंतर 28 तारखेनंतर साधारणतः डेट वाढली तर 2 ते 3 दिवस डेट वाढू शकते, तर डेट वाढली नाही तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेकंड लिस्ट लागेल आणि सेकंड लिस्टमध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो। सेकंड लिस्ट लागल्यानंतर त्या सेकंड लिस्टमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट होणार हे सर्व डिपेंड असणार आहे की त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी खाली आहे, त्यानुसार विद्यार्थी सिलेक्ट केला जाणार आहे। तर 28 तारखेपर्यंत तेच विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतात ज्यांचे नंबर लागलेले आहे। बाकी सर्वांनी आता 28 तारखेपर्यंत वेट करा। 28 तारखेनंतर अपडेट येईल, अपडेट आल्यानंतर आणि ती अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि RT कडून जर कोणती नोटिफिकेशन आली, कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।